राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसाने झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मुंबई उपनगरासह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. ठाणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट. तर अनेक भागात वाऱ्यामुळे झाडं कोसळली. पुण्यात अनेक सखोल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. वादळी वाऱ्यामुळे 3 ठिकाणी होर्डिंग कोसळून दुर्घटना. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना. ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. उर्वरित 6 जणांना वाचवण्यात यश. बेंगळुरूत अवकाळी पावसाचा हाहाकार. ऐन उन्हाळ्यात रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप. नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती. बाधित रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी भुजबळांच्या शपथविधीनंतर तिघांमध्ये तासभर चर्चा. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धनंजय मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार. तर ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. भुजबळांकडून महायुती सरकारचे आभार. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार. चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार. आता पाऊस पडल्यानंतरही IPL सामने रद्द होणार नाही. पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त 2 तासांचा वेळ वाढवला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडला. वैभवच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक.